नमस्कार. आज गुरुवार दिनांक 9 जुलै. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. SIR कार्यक्रमाच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी उस्मानशाही मिल सिडको परिसरातील अपेक्षित प्रगती नसलेल्या 20 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व त्यांच्या पर्यवेक्षकांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी पुढील 2 दिवसात कामात लक्षणीय प्रगती करण्याचे निर्देश देत कामात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा दिलाय. नांदेड महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या वादावर छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात काल मंगळवार रोजी सुनावणी घेण्यात आली. या दरम्यान पुढील निर्णय येईपर्यंत विरोधी पक्षनेते मसूद खान यांच्या निवडीला न्यायालयानं स्थगिती दिली आहे. काँग्रेस वंचित आघाडीकडे अधिक संख्याबळ असताना महापौर कविता मुळे यांनी विशेष अधिकार वापरत MIM पक्षाचे मसूद खान यांना विरोधी पक्षनेते पद दिले होते. त्यानंतर काँग्रेस वंचित आघाडीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नांदेड शहर व नायगाव मतदारसंघातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी उपकेंद्रांची क्षमता वाढवणं, नवीन रोहित्रे बसवणं, जीर्ण तारा बदलणं तसेच नवीन वीज प्रकल्पांची कामं हाती घेण्यात आली असून धोकादायक झालेल्या तारा व खराब वितरण पेट्या बदलण्याचे काम करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेच्या उत्तरात दिली. आमदार राजेश पवार यांनी नांदेड शहर व नायगावातील वारंवार होणाऱ्या वीज खंडितेबाबत चर्चा उपस्थित केली होती. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय मुदखेड येथे थेट नियुक्त अधीनस्थ अधिकारी मूलभूत प्रशिक्षण क्रमाच्या 57 प्रशिक्षणार्थ्यांचा दीक्षांत व शपथविधी सोहळा काल उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आषाढी एकादशीच्या पंढरपूर यात्रेनिमित्त नांदेड ST विभागाकडून पंढरपूरसाठी 200 अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या असल्याची माहिती विभागीय नियंत्रक यांनी दिली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.